त्या भोंदूबाबा खरातचा मित्र, भागीदार, त्याच्या ट्रस्टचा पण पदाधिकारी, त्याच्या पतपेढीचा पण पदाधिकारी जितेंद्र शेळके. जितेंद्र शेळके त्याच्या गाडीचा काल अपघात झाला. आता रोहित पवारने लगेच त्याच्यावर शंका घेतली की हा घातपात आहे आणि आपल्या या दुष्कृत्यामध्ये सहभागी लोकांना मारण्याचं एक चक्र अशा तऱ्हेचं काही एक्सपोजर झालं की सुरू होतं नेहमी. अनेक वेळा यापूर्वी झालेलं आहे की साक्षीदार खतम करायचे, त्याच्यातले भागीदार खतम करायचे. तर तसं हे प्रकरण आहे. माझा या विषयामध्ये थोडा अनेक अंगाने अभ्यास आहे. याचं कारण असं आहे की एक तर पत्रकारितेमध्ये आहे, कन्सल्टेशनमध्ये आहे, मीडिया कन्सल्टेशनमध्ये आहे, मीडियामध्ये खूप मित्र आहेत, अनेक उद्योगपती मित्र आहेत, अनेक प्रकारच्या अधिकृत अनधिकृत नैतिक अनैतिक अशा धंद्यातले लोक जे आहेत ते माहितीचे आहेत किंवा त्यांच्या आजूबाजूचे कोणी लोक माहितीचे आहेत, पंटर माहितीचे आहेत, इन्व्हेस्टर्स माहितीचे आहेत. त्यामुळे अशा प्रकारची स्कॅन्डल्स ज्या वेळेला होतात त्यावेळेला काय काय घडू शकतं याचं इतर कोणा पत्रकारापेक्षा असं म्हणणार नाही, कारण क्राईम रिपोर्टर्स असतात त्यांनाही माहिती असतात या गोष्टी, ते बोलू शकतात की नाही तो भाग वेगळा. पण मी त्या प्रकरणाचा जे काय त्याच्या संदर्भात मटेरियल अवेलेबल झालं या जितेंद्र शेळकेच्या त्या अपघातासंदर्भात ते सगळं चेक केलं. हायवेची स्थिती, थांबलेला कंटेनर, याची गाडी कुठून जात होती, ती गाडी एकदम तिसऱ्या लाईनमधून फर्स्ट लाईनमधून थर्ड लाईनमध्ये जाऊन कंटेनर खाली कशी घुसली आणि ती किती 130 किलोमीटरच्या वेगाने आतमध्ये घुसली, ज्या वेळेला रस्ता पूर्ण मोकळा होता. जे क्लोज सर्किट टी व्ही त्यांनी अवेलेबल करून दिलेले आहेत आणि जे टी व्हीवर दाखवत आहेत त्याप्रमाणे पूर्ण रस्ता मोकळा होता. म्हणजे त्याला या बाजूने तिकडे जाऊन त्या कंटेनर खाली जाऊन धडकण्याची गरज नव्हती. कंटेनर स्वतःहून धडकलेलाच नाही. ते काही ठिकाणी कंटेनर धडकला असं पण आपले टी व्हीवाले काही बोलतात, कंटेनर उभा होता, हा जाऊन धडकला. त्यामुळे काय असं होतं ना, मालट्रक पाठवून वगैरे अपघात केले जातात. महाराष्ट्रातला एक केंद्रीय मंत्री होता, तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला ऑलमोस्ट ड्यू होता. त्याच्या मृत्यूबाबत त्याही वेळेला अशी चर्चा झाली होती की एक टेम्पो आला आणि त्याच्या गाडीला धडक दिली आणि त्या केंद्रीय मंत्र्याचं निधन झालं, त्यामुळे तो मुख्यमंत्री पण नाही झाला. त्यावेळेला अशा तऱ्हेचं हे गेलं होतं की याच्यावर टेम्पो येऊन आपटला, ह्याच्या मागचं रहस्य काय, अशी चर्चा झाली होती. तुम्हाला आठवत असेल. नाव घ्यायला पाहिजे का घेऊ? पंकजा मुंडेचे वडील गोपीनाथराव मुंडे, त्यांचा मृत्यू ज्यावेळेला झाला त्यावेळेला या शंका आल्या होत्या की नाही. आता अजितदादांचं विमान पडलं, काय चर्चा आहे? रोहित तर धरूनच बसलाय की हे घातपातच आहे की नाही. यांचं हेलिकॉप्टर भरकटलं, लगेच चर्चा झाली हा घातपातच आहे, त्यांना मारायचा प्रयत्न. फडणवीसांचं 3दा भरकटलं होतं, त्यावेळेला अशा चर्चा उठल्या होत्या. एकनाथजींचं भरकटलं होतं, त्यावेळेला झाल्या होत्या. प्रत्यक्षात अनेक नेते हेलिकॉप्टर अपघातात, मोटर अपघातात गेलेले आहेत. श्रीकांत जिचकर माझे मित्र होते, हँडसम मॅन, मुख्यमंत्रीच एक ना एक दिवस होणारा, तेही अपघातात गेले. प्रेमानंद रूप होते माझा मित्र, मधुरराव चौधरींचा जावई, तोही त्या अपघातात गेला. दुर्दैव म्हणजे स्नेहजा त्याची बायको पण अशीच दुसऱ्या एका अपघातात गेली. एक 100-200 माणसं मोठी किंवा वादतग्रस्त, मला माहिती आहे 100-200 बसलो तर नावं सांगितलं तुम्हाला की ही 200 माणसं गेली आणि ही अपघातामध्ये गेली. परंतु त्या संदर्भात घातपात आहे का वगैरे शंका आल्या. मग आता या शेळके प्रकरणामध्ये माझं निश्चित असं निष्कर्ष आहे, आता मला काय TRP करायचा नाही, मला काय असले सेन्सेशन उठून मला काय व्हिडिओ खपवायचे नाही आहेत, माझा काय पोटापाण्याचा उपयोग नाही आहे. त्यामुळे मी माझ्या मजेकरता, आनंदाकरता, लोकांशी गप्पा मारण्याकरता, तुम्हाला खरं सांगण्याकरता हे व्हिडिओ करतो. मला ते त्याचा TRP वाढवण्याकरता असं सांगायची गरज नाही, हो हा घातपातच आहे, हा कुणीतरी मुद्दामच त्याला मारलं. अरे मुद्दाम मारण्यासाठी दुसरी गाडी येऊन त्याच्यावर आपटायला लागली होती, पाहिजे होती, हो ना. हा जाऊन आपटला, मग ड्रायव्हर चालवत होता का? नाही ना.
हा जितेंद्र शेळके जो आहे तो स्वतःच चालवत होता. मग ड्रायव्हर असलं तरी काही वेळेला म्हणतात तर ते त्या ह्याने नाही का रोहितने म्हटलं की पायलट आत्मघाती भूमिकेमध्ये होता. पायलटला 50 कोटी रुपयाचे प्रॉमिस केलं होतं म्हणून त्याने विमान जाऊन पाडलं. ते अतिरेकी पाडतात. आत्मघाती हमले हे कॉमन आहे. स्वतःलाच बॉम्ब बांधून घेतात, विमानात टकरावतात, ते होतात. त्यामुळे पायलटच्या स्थैर्यावर पण लोकांनी विश्वास ठेवला. अरे त्या दमानियांनी तर सांगितलं जादूटोण्यामुळे ते गेले. एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलनवाले बाकी बोंब मारतात, पण ती ज्या वेळेला म्हणाली की जादूटोणा केला होता अजितदादांवर, त्यावेळेला तिला लाज नाही वाटली की हे आपण काय बोलतो. म्हणजे आपण एक पर्यायी म्हणतोय की असे जादूटोण्यात मरतात माणसं, म्हणजे अंधश्रद्धा वाढवतेस तो विषय सोडा. इथे बोलतो मी जितेंद्र शेळकेचा हा अपघात आहे का नाही याबाबत माझं निश्चित मत असं आहे की हा अपघात नाही. मग तुम्ही म्हणाल की अनिलजी म्हणजे काय हा घातपात आहे का? हा घातपात पण नाही. घातपात दुसऱ्या कुणीतरी खाल्ला, हा आत्मघात आहे. काय आत्मघात आहे? कसं आहे की ते कसं आहे ना, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. हे आता मोठमोठे उद्योगपती अब्जोपती 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 असतात. आता त्यातले काही आता तुम्ही बघताय तो मल्य आहे, आणखीन नावं आहेत काही, ते गेले ना तिकडे पळून गेले. गांधी, त्यानंतर तो तुमचा मोदी, नीरव मोदी, हा मोदी, ललित मोदी, हे ते गेले पळून. तो नदीम श्रवणमधला तो नदीम पण पळून तिकडे गेला वगैरे लंडनला. सगळ्या राज्यांचे ज्या वेळेला हुकुमशाह बरखास्त होतात त्यावेळेला ते लंडनमध्ये किंवा पॅरिसमध्ये स्थानिक होतात. तो इराणचा खोमेनी देखील पॅरिसमध्ये होता आश्रयाला. तर हे पळून जातात. याचं कारण असं आहे की भारतामध्ये त्यांना जेल हे ते वगैरे माहिती असतं त्यांना की ते काय आपल्याला परवडणारी गोष्ट नाही. सहसा ते तयार होत नाही. मोठमोठे गँगस्टर, माफिया किंग कुठे आहेत? सुरक्षित ठिकाणी आहेत. पाकिस्तानमध्ये आहेत, दुबईमध्ये आहेत. माहिती आहे सगळ्यांना. अरे ओसामा बिन लादेनला पाकिस्तानमध्ये जाऊन अमेरिकेने मारलं, याचा अर्थ अमेरिकेला माहिती होतं की इथे आहे. पण त्यांनी पाकिस्तानवर कुठे काय कारवाई केली दहशतवादी राष्ट्र म्हणून? केली का? नाही केली. उलट आता तर तो मध्यस्थ आहे त्यांचा. आणि मध्यस्थ काय आहे? तो दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे. अरे इराण ज्या 3 दहशतवादी संघटना पोचतो त्याच्याशी पाकिस्तानचा संबंध आहे, हो की नाही? म्हणजे कसं आहे ना, या लोकांना एका ह्याच्यात आता आमचा संजय राऊत जेलमध्ये होता. तर तो म्हणाल की जेलमध्ये आणि तुला कल्पना नाही, मराठी उद्योगपती मोठमोठी नावं जी लँडमार्क दीपस्तंभ मराठी उद्योजकांमधले उद्योगपतींमधले अशी जी आडनावं आहेत, तो म्हणाला आता मी घेत नाही ती आडनावं, ते एक्सपोज नाही करायचं, प्रायव्हेटली काय बोलले ते. तो म्हणाला अशी जी उद्योगपती घराणी आहेत महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध, त्यातली तो म्हणाला 3 ते 4 उद्योगपती मला तिथे भेटले जे शिक्षा झालेली आहेत किंवा अंडर ट्रायल आहेत आणि त्यांना बाहेर सोडणार नाहीत. त्यांचं जीवन आतमधलं जे आहे ते नरक आहे म्हणाला अक्षरशः. जो 1000 कोटीचा मालक आहे, पण त्याने 1000 कोटीचा फ्रॉड केलाय, 5000 कोटीचा केलाय. उद्या अनिल अंबानी जेलमध्ये गेला तर थोडा मोठा माणूस आहे. आता त्याला मुकेश पुण्याईमुळे जाऊत नाहीये. त्याने आता ट्रम्पशी करारच केलाय काही 1000 करोडचा, तिथलं सगळं हे घेतलंय म्हणून तो आतमध्ये जात नाही. त्याची माणसं आत जातात, पण तीच अशी सुखवस्तू असतात. एसीबीसी थर्ड क्लास आहे हो, राजेशाही राजवाड्यात राहणारी असतात. त्यांना या अशा तऱ्हेच्या टॉर्चरला, मानसिक मीडिया ट्रायलला, जेलमध्ये सामोरं जाणं हे खरं अशक्य असतं. म्हणजे असं तुम्ही वाचता ना नेहमी की जेलमध्ये दाखल होताच VIP ट्रीटमेंट, जेलमध्ये दाखल होताच छातीत कळ आली, जेलमध्ये जाताच ब्लड प्रेशर वाढलं, हार्ट अटॅक आला, अमुक जमलं. तुम्हाला माहिती आहे का, तुमचं जर मासिक उत्पन्न 1 लाखापेक्षा अधिक असेल, कारण मी 1 लाखाखालचे लोक गरीब मानतो, पण 1 लाखाच्या पेक्षा असेल किंवा 5 लाखाच्या पुढे जर मासिक उत्पन्न असेल आणि तुम्हाला कुठल्याही बारीक सारीक, हल्ली तर भाडेकरूंची भांडणं झाली किंवा फ्लॅट ओनर्सची भांडणं झाली, सोसायटीत भांडणं झाली तरी पोलीस स्टेशनला गेले की उचलतात आणि आतमध्ये पोलीस कोठडी टाकतात. रात्री मार पडू नये किंवा त्रास होऊ नये किंवा थोडंसं घरचं अन्न मिळावं, थोडं मिळावं, रात्रीसाठी लाख लाख रुपये घेतात पोलीस त्यांच्याकडून. पंख्यासाठी 5 लाख रुपये घेतात. हे माहिती का तुम्हाला? एकदा जेल या विषयावर माझ्याकडून ऐका, कारण मला बरेच जेलमध्ये गेलेले माहिती आहे ओळखी. तर संजय मला म्हणाला की त्यांना मी विचारलं की तुम्ही अब्ज म्हणजे 1000 कोटी मालक ह्या जेलमध्ये काय जीवन जगताय, कसं जगताय? तर तो म्हणाला की त्यांनी सगळ्यांनी असं सांगितलं की जीवाचा मोह सुटत नाही खरं म्हणजे, नाहीतर जो स्वर्ग आम्ही अनुभवलेला आहे त्यानंतर या नरक राहताना भोगण्यापेक्षा
आम्हाला मरण स्वीकारायला वाटलं पाहिजे, पण मरायची हिंमत होत नाही. म्हणून आम्ही इथे जगतो, हे नरकातलं जीवन. बहुसंख्य लोक मरायची हिंमत नाही. माझा एक मित्र होता, तर त्याचं नाव घेतलं तर तुम्ही सगळेजण एकदम माझ्यावरच अंगावर याल म्हणून ते घेत नाही. मित्र होता तो. पण आता कसं आहे की हिला रुपाली चाकणकरला काय माहिती की हा बंदुखरात काय काय करतो, एवढं माहीत नसतं डिटेल. हो, एकदा त्यांना माहिती होतं का की हा बंदुखरात असं काय करतो. काय तांत्रिक आहे, मांत्रिक आहे, एक काहीतरी साधू आहे, संन्यासी आहे, बुवा आहे, महाराज आहे, ते त्या कॅटेगरीमध्ये. अरे मोठमोठ्या बाबा बुवांच्या जर गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ना, तुम्ही पागल व्हाल. काय नंबर 2चे धंदे चालतात, काय बिहाइंड द कर्टन चालतं. तुम्हाला एक गोष्ट मी सांगेन, आता आज नाही सांगणार, कारण मग मोठा झाला की तुम्ही लोक जरा म्हणता सर मोठा झाला. सांगेन मी तुम्हाला एक ट्रेलर फक्त सांगतो. एका महाराष्ट्रातल्या मराठी महाराजांची 5,000 कोटीची संपत्ती होती. किती? 5,000 कोटीची. त्यांचा USA ला, न्यू जर्सीला आश्रमच काहीतरी 1,000 कोटीचा आहे. त्यांच्या ट्रस्टींमध्ये वाद झाला त्यांच्या मृत्यूनंतर. आता त्यांची जी वारस कुणी व्यक्ती होती, मी व्यक्ती का म्हणतो माहिती आहे, मुलगा का मुलगी हे मी बोललो की तुमच्यापैकी 99% लोकांना कळणार की हा 5,000 कोटीचा मालक कोण, न्यू जर्सीमध्ये आश्रम असलेला माणूस कोण, तो महाराज कोण, त्याचं काय एकंदर. आणि मग म्हणून मी मुलगा का मुलगी नाही सांगतो, पण व्यक्ती, त्याची वारस असलेली व्यक्ती. त्यांनी काय केलं की गुजराती त्यांचे जे ट्रस्टी होते, एकूण सगळे मिळून 11 ट्रस्टी होते, आणि ते महाराज स्वतः आणि त्यांची ती वारस असलेली व्यक्ती, मुलगा का मुलगी सांगत नाही मी. तर त्या 11पैकी 8 गुजराती ट्रस्टींनी असा निर्णय घेतला की या वारस व्यक्तीलाच हटवायची आणि हा सगळा ट्रस्ट 5,000 कोटीचा ताब्यात घ्यायचा. तर ती वारस व्यक्ती जी आहे ती माझ्या एका पोलीस IG होते त्यावेळेला, ते त्यांच्याकडे गेली आणि तिने सांगितलं की हे 8 जण ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणाले की हे प्रकरण जे आहे ते या पद्धतीने पोलीस नाही सोडू शकणार, तर यापेक्षा एक वेगळं मी तुम्हाला सोल्युशन सांगतो म्हणाले. मग ती व्यक्ती जी आहे, तर त्या व्यक्तीने सांगितले की ठीक आहे सांगा. ते IG होते, इंटेलिजन्स ब्युरोचे चीफ होते, आणखीन तपशील देतो. तर त्यांनी मला बोलवलं आणि मला म्हणाले की अनिल, हे असं आहे, ही 8 माणसं आहेत जी गुजराती, हे ट्रस्ट हा 5,000 करोडचा ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहेत. तर खरं म्हणजे मी मूळ विषयाकडून फिरतोय, पण आता मी सांगायला लागलोय तर सांगतो तुम्हाला. भयंकर खळबळजनक प्रकरण आहे. तर ते म्हणाले की काय करता येईल. म्हटलं काय करावं अशी अपेक्षा आहे. ते म्हणे हा विषय ना कायद्याने सुटणार नाही, कारण 8 लोक आहेत, ते करू शकतात ठराव, यांना काढू शकतात बाहेर. पण याला जर आपण मराठी विरुद्ध गुजराती वळण दिलं आणि मराठीमधला एक मातब्बर नेता जर मध्ये उतरला आणि त्यांनी या गुजरात्यांना बोलून धमकावलं आणि सांगितलं की याद राखा, सगळ्यांचे राजीनामे इथे ठेवा, मग घराबाहेर सोडेन, तर हे होऊ शकतं. म्हटलं मग काय प्रश्नच नाही. तो ग्रेट महान मराठी नेता माझा मित्रच आहे, त्यामुळे माझे स्नेहीच आहेत, त्यामुळे मी करून देतो. मग त्या व्यक्तीला घेऊन मी त्यांच्याकडे गेलो, त्या ग्रेट महान व्यक्तीकडे, मराठी व्यक्तीकडे, मराठी माणसाकरता लढणाऱ्या व्यक्तीकडे. त्यांना सांगितलं हे असं असं आहे. तो काय प्रश्न नाही, मी बोलवून घेतो. त्याने 8ही जणांना निरोप दिला. त्या 8ही जण, त्यांचा निरोप आल्यावर फाटली ना फुल्या यांची, आले वेगळे दुसऱ्या दिवशी. त्याने सांगितलं सगळ्यांनी 8 जणांनी राजीनामे ठेवायचे. चला, हा ट्रस्ट ताब्यात घेण्याचे हे मी चालू देणार नाही. हा मराठी माणसाचा ट्रस्ट आहे, मराठी महाराजांचा ट्रस्ट आहे, हा मराठी माणसाकडे त्यांच्या वारसांकडे राहायला पाहिजे. मुकाट्याने सगळ्यांनी 8 जणांनी राजीनामे लिहून दिले. त्यामुळे सगळी याची लिगल प्रोसेस पुरी करा. चॅरिटी कमिशनरकडे 8 माणसं नेमा, 2 मी सांगतो ते माझे नेमा. ते पण झालं, ते होणारच होतं. म्हणजे ते मीच सांगितलं होतं त्यांना की तुमची पण 2 नेमून टाका त्याच्यावर. सगळं झाल्यानंतर सगळं सेटल झालं. त्या 8 जणांनी राजीनामे, ट्रस्ट त्या व्यक्तीच्या ताब्यात राहिला, वारस व्यक्तीच्या. नंतर मला त्या महान नेत्याने बोलवलं. ते म्हणाले अरे याचं 5,000 कोटीची प्रॉपर्टी आपण वाचवली, ह्याने आपल्याला काहीच दिलं नाही. म्हणलं आपण काय बोललोच नाही. म्हणे बोलायला पाहिजे होतंस तू कसं नाही बोलला. म्हटलं मला काय कल्पना, मला वाटलं हे आपण धर्मार्थ खाती करतोय, आध्यात्मिक खाती करतोय, एवढा मोठा महाराज, जागतिक कीर्तीचा वगैरे, तर त्यांच्या सेवेचा भाग म्हणत. ते म्हणे वा त्यांनी मेवा खायचा 5,000 कोटीचा, आणि आपण फक्त सेवा करायची काय, सांग त्यांना इतके द्या म्हणून. म्हणजे सांगू मला काय नाही. म्हणलं व्यवहार करायला पाहिजे. मग मी त्या व्यक्तीला, वारस व्यक्तीला जाऊन सांगितलं की इतके हां ते म्हणजे काहीच हरकत नाही ना, करू. दिले ना राव, ती रक्कम सांगितली ना,
रक्कम सांगितली ना तर तुमचं पोट ढवळेल, तुम्ही हैराण व्हाल, आडवे पडाल, म्हणून सांगत नाहीये. पण झालं आता, तो महाराजही ग्रेट, हा माणूसही ग्रेट, अशा तऱ्हेचे. तर माझ्या ओळखीमध्ये एक माणूस होता, त्यांनी असं 800 कोटीचं स्कॅम केलं होतं. आणि ते तुमचं असतं ना त्याला ते मार्केटिंग आहे, कसलं मार्केटिंग म्हणतात त्याला, ते एक दुसऱ्याला करतो, दुसरा तिसरा करतो, ते मल्टी लेवल मार्केटिंग, हां त्याचा होता तो. 800 कोटीचं थाल केला त्याने. आणि हे कुठेतरी केव्हा तरी प्रकटले जातात. 12 वर्ष त्यांनी 800 कोटी रुपयामध्ये मजा केली. दुनियाभर जे जे काही जगामध्ये सुख आहे ते त्यांनी त्या लोकांच्या पैशावर उपभोगलं. एक दिवस त्याचं भांडं फुटलं तर फुटतंच, प्रत्येकाचंच फुटतं, हे फार टिकत नाही. मल्टी लेवल मार्केटिंगवाले एक दिवस डुबतातच, 99% डुबतात. फुटलं, पोलीस त्याच्या मागावर आले. त्यावेळेला योगायोग असं झाला की तो मला कुठेतरी भेटला. तो म्हणाला आता मला अटक होणार, मग मी जेलमध्ये पोलीस कस्टडीत जाणार, मग माझ्याकडे कुठे कुठे पैसे ठेवलेत ते काढण्याकरता पोलीस मला मारणार, माझ्याकडून किमान मी 800 कोटीचा फ्रॉड केला आहे तर निदान 300-400 कोटी रुपये ते काढणार, त्या 300-400 कोटी रुपये ते वसूल केले असे दाखवणार, स्वतः 200 कोटी रुपये त्यातले खाणार वगैरे, म्हणे सगळं मला माहिती आहे आणि होणारे मी गृहीत दिलो होतो. म्हणजे तू जगतो कशाला रे? आता तू किती वर्षाचा आहेस? 59 वर्षाचा आहेस. आत्तापर्यंत तू राजासारखा गेली 25 वर्ष हा फ्रॉड केलास आणि जगलास. आता तू जेलमध्ये जाणार, तिथे मरणार, म्हणजे तिथे मार खाणार, तिथून जेलमध्ये जाणार, शिक्षा होणार, जन्मठेप होणार. तू एवढा 800 कोटीचा फ्रॉड केला, कशाला जगतो? सोड दे राग. जाऊन लागणार तुला आहे शुगर, तू इन्सुलिन घेतोस, तुझं इन्सुलिन जास्त घेतलं आणि कोणाला सांगितलं नाही की तू जास्त इन्सुलिन घेतलं आहेस, तुझी शुगर डाऊन होऊन तुला आपोआप तुला हार्ट अटॅक येईल, पॅरालिसिस होईल, मरून जाशील. आणि 100% म्हणणार शुगर डाऊन ज्याची होते ना, म्हणजे कुठल्याही डायबिटीसच्या पेशंटला जर इन्सुलिन असेल आणि त्याने इन्सुलिनचा डोस जर त्याला समजा 25 आहे आणि 50 घेतला आणि काही खाल्लं नाही, प्यायलं नाही, काही केलं नाही, 2-3 तासात भरतो तो 100%. मरण्याचे 1000 मार्ग मी सांगू शकतो. कारण मी बिग बॉसमध्ये तुम्हाला आठवत असेल मी जाहीर केलं होतं की मी आत्महत्या करणार आहे. त्या आत्महत्या या विषयाचा माझा जेवढा अभ्यास आहे ना तेवढा कुठल्याही मराठी माणसाचा नाही. आत्महत्या करण्याचे 1000 मार्ग वगैरे वगैरे असले गुगलवर मी सर्च केलेले आहेत आणि माहिती आहे मला ते काय प्रकरण आहे. त्याविषयी आज नाही बोलत आहे मी. पण त्याला म्हटलं कशाला जगतो? ते संजय पण म्हणाला, अरे हे मी संजयला सांगितलं होतं की म्हटलं, मी त्याला म्हटलं कशाला जगतो, मर ना जायला, आता ह्याला या सगळ्याला तोंड देत बसतो. जगला ना तू, 600 वर्षात माणूस जगणार नाही एवढं 60 वर्षात तू जगलास ना, मग मर ना यायला, आता कशाला याला तोंड देतो? मेला तर काय एक दिवस बातमी होईल, विषय संपून जाईल, तुझ्याकरता संपेल, जगाकरता संपेल, तुझ्या कुटुंबाकरता संपेल. हे जे मी त्याला सांगितलं होतं ना, तर त्यावेळेला संजय म्हणाला, मी पण त्या 1000 कोटीच्या माणसाला विचारलं की त्याला जगता कशाला जायला तुम्ही? म्हणजे काय ना, जीवाचा मोह नाही सुटत आहे. पण ज्यावेळेला असं पकडले जातात ना त्यावेळेला काही जणांना असं वाटतं की आता तुरुंगात जायचं, हे व्हायचं, ते व्हायचं, त्यापेक्षा मेलेलं काय वाईट. मरतात, पुष्कळ आत्महत्या करतात. आता पकडलेले कैदी तर जेलमध्ये आत्महत्या करतात. मला अजिबात त्यात पोलिसांनी मारलं असं वाटत नाही. ते करत असतील आणि करतात, पोलिसही मारतात. आता परवा नाही का तामिळनाडूमध्ये काहीतरी 12 पोलिसांना तर फाशीची शिक्षा झाली, 2 बापलेकांना मारलं म्हणून. पोलिसही मारतात, तो विषय वेगळा आहे. पोलिसांची 3rd डिग्री ॲक्शन मी केला व्हिडिओ ना, आता तुमचे वाचताना अंगावर शहारे येतील आणि सत्यकथा सांगणार मी, आणि आपण नाव घेऊन सांगतो हो. त्यामुळे तर तो म्हणाला, मी पण त्यांना म्हटलं मग कशाला जगताय, हे कशाला भोगताय सगळं जीवाची. पण माझं मी या जितेंद्र शेळकेच्या बाबतीत तुम्हाला गॅरंटीने सांगतो, एवढा मोठा फ्रॉड, 5,000 कोटीचं त्याचं, 1000 कोटीचं, 2000 कोटीचे आकडे येत आहेत. कोणाचे? त्या बंधुबाबा खरातचे. जेव्हा 1000 कोटीचा फ्रॉड मेन करतो ना, तेव्हा त्याचे सहनायक जे असतात ना किंवा सहखलनायक, ते देखील 200-500 कोटीचे फ्रॉड करतातच, तरच ते सहभागी होतात. हे सगळे मलई सगळे बोके वाटून खातात. त्यामुळे त्याला दिसलं की खराची रोज कशी धिंड निघते, करून चालतोय वगैरे दिसतंय ना त्याला, मग तो कशावर मारायला, हे सगळं त्याच्या नशिबात. आणि त्याच्या नशिबात येणं क्रमप्राप्त होतं. पतपिढीमध्ये होता, विश्वस्त होता, मंदिरामध्ये, या फ्रॉडमध्ये तो होता. त्यामुळे त्यांनी विचार केला असेल की आता कशा काय जगून काय करायचं, हे भोगायचं आहे. आपला बंधुबाबा खराचं जे काय चाललंय, जो रोज टी व्हीवर दाखवत आहे. ॲक्च्युली असं आहे की टी व्हीवर हे तुम्ही सगळं दाखवता ना, त्यामुळे इतर गुन्हेगारांना नुसती दहशत नाही बसत की असं होईल म्हणून.
त्यांच्या मनात हे येतं, बाबा आता झालं तेवढं, भोगलं तेवढं पुरे, उपभोगलं तेवढं पुरे, आता हे असं काय वाटेल येण्याच्यात मेलेलं बरं. अहो त्या दिवशी एक इन्कम टॅक्सची रेड पडली, त्या कुठल्या दिल्लीला बंगलोरला कुठेतरी, मोठा व्यापारी म्हणजे 10-15 हजार करोड त्याचं प्रॉपर्टी, त्याच्यावर इन्कम टॅक्सची रेड झाली. त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. कुठे रे, बंगलोरला कुठे, त्याचं नाव पण मिळेल आपल्याला, हो की नाही. मी म्हणलं बरोबर आहे, 2-5 हजार कोटी ज्यांनी कमवले, त्यांनी ते इन्कम टॅक्सवाल्यांच्या एकदा पिढीमध्ये सापडला ना, कसे पिळतात त्याच्याही कथा मला माहिती आहेत. माझे चार्टर्ड अकाउंटंट मित्र सांगतात मला काय काय कसे कसे इन्कम टॅक्समध्ये पण भोगावे लागतात लोकांना. माझ्या एका बिल्डर मित्राच्या याच्यावर काढले होते, अख्खं घर त्याचं खुपसून चाकू सूर्य फिरवून वाट लावून टाकली होती, फोडून टाकलं होतं. आणि त्याला पण वाटेल त्या असं म्हणजे अणकोड्यांना इलेक्ट्रिक शॉक वगैरे देतात, कॉमन आहे हे. तुम्ही विचारा ना, हे सगळे 3rd डिग्री वगैरे आता पहिल्यासारखी नाही राहिली, आता फार वेगळे झाले आहेत, शॉक बिक देतात. हे गुन्हेगार का कबूल कर, पोलीस कोठडीची भीती गुन्हेगारांना वाटते. हे जे सगळे पकडले जातात ना, ते पोलीस कोठडीला घाबरतात, ते शॉक बसतात, मारहाण होते, दिसणार नाही असं, कोर्टाला कळणार नाही असं मारतात, नाही तर त्याला सांगतात कोर्टात तक्रार केलीस तर आल्यावर बघतो तू आमच्याच ताब्यात आहे. जेलमध्ये कुणी घाबरत नाही, न्यायालयीन कोठडीला कुणी घाबरत नाही, पोलीस कोठडीला घाबरतात. तसंच आहे की हे सगळं जर आता तो खराच बघत असताना त्याचा खराच होता येईल असं भीती त्याला वाटली, तर तो काय करेल, आत्महत्याच करणार. ही गाडी इकडे असलेली तिकडे गेली, त्याने कंटेनर पाहिला, त्याच्या मनात ते विचार घोळतच होते. त्यावेळी त्याने आणखीन एक विचार केला, त्याची बायको बरोबर होती, मुलगा बरोबर होता. आपण जरी गेलो तरी तो भोंदूघराच्या बायकोवरही वॉरंट निघालाय. जे आता भोदू बाबा किंवा बाबा बुवा मिळत आहेत, उत्तर प्रदेश मिळत आहेत, तिकडे मिळत आहेत, ते पोरांना पण मारतायत, घरांवर बुलडोझर फिरवतायत, हं, बायकांना पण तुरुंगात टाकतायत, हे करतायत. तर आपली ही बायको जिच्याबरोबर आपण संसार केला सोन्यासारखा, हां, डायमंडमध्ये मडलेली, मुलगा हा आपला वारस, हे सगळे भोगणार. मरू देण्याच्या आयला तिघही संपूर्णच टाकूया जीवन. कशाला या सगळ्याला बंधू बाबा तो खराच चाललंय, ते आपल्या बायकोची अशी विटंबना होणार, तिलाही विचारणारच सगळे, पोलीस असं त्रास देणार आहे. मला सरळ असं वाटतं की या लोकांची मानसिकता मला माहिती आहे. त्यामुळे हां, तर तो जो उद्योगपती होता ना, त्यांनी पण आत्महत्या केली बरं का. मी सांगतो ना, तो मल्टी लेवल मार्केटिंगवाला होता, त्यांनी पण आत्महत्या केली. आणि ती पण त्याने अशा प्रकारे केली की पोलिसांचा रिपोर्ट त्याला हार्ट अटॅक आला आणि तो गेला अशी. तर त्यांनी मॅनेज केलं. हार्ट अटॅक पण मॅनेज करता येतो, पॅरालिसिस मॅनेज करता येतो. तो विषय आज मी घेत नाही, कारण मला विचारायला लागेल माझ्या लिगल टीमला की बाबा हे असं बोललेलं चालतं का नाही, तर उद्या पोलीस म्हणतील की तुम्ही लोकांना मार्गदर्शन केलं कसे आत्महत्या करावे त्याच्यावर. ते मला तसलं बालन नको आहे, म्हणून मी ते काय बोलत नाही. बघतो माझ्या लिगल टीमला विचारतो, मग सांगतो तुम्हाला. परवानगी असेल तर मी सांगेन काय करतात हे लोक हार्ट अटॅक येण्यासाठी, पॅरालिसिस. त्यांनी गाडी त्या तुमच्या जितेंद्र शेळकरनी कंटेनर बघितला, त्याच्या मनाला तर मी आहे, माझा मुलगा आहे, गाडी घातली आहे कशी बघा ना, त्याचं शूटिंग आलंय ना. ही गाडी 130च्या वेगाने त्यांनी अशा प्रकारे त्याच्याखाली घातली आहे की एकही माणूस त्याच्यातून जिवंत राहणार नाही याची गॅरंटी. इकडला सोडून तो तिकडे गेला, त्याच्या लक्षात आलं हे आहे, हीच ती वेळ, हाच तो क्षण, याच क्षणाला आपण आपलं जीवन संपू, बायकोचं संपू, मुलाचं संपू. या सगळ्या पुढल्या खराब बाबाची जी धेंडवडे निघाले, त्यातून आपली सुटका होईल, नाही तर ते सगळं आपल्या वाट्याला येणार आहे. म्हणून त्याने आत्मघात केला असं माझं मत आहे. पटतंय का तुम्हाला? पटत असेल तर कॉमेंटमध्ये सांगा, नसेल पटत कॉमेंटमध्ये सांगा. पण मी तुम्हाला 100% सांगतो, माझा या विषयावर फार मोठा अभ्यास आहे, म्हणून सांगतो, हा घातपात नाही आहे, त्याला कोणी मारलेलं नाही, त्यांनी केलेली ही आत्महत्या आहे, अपघात पण नाही. धन्यवाद.